शरद पवारांच्या हातातून घड्याळ निसटल्यामुळे तुतारी हाती आली आहे आणि याच तुतारीच्या चिन्हाचं किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहामध्ये अनावरण करण्यात आलं। पण या तुतारीतही अनेकांनी टीकेची हवा फुंकलेली आहे। आता आगामी निवडणुकीमध्ये या तुतारीचा नाद घराघरामध्ये पोहोचणार का, पाहूयात या रिपोर्टमधून। शरद पवारांनी रायगडावरून फुंकली तुतारी। तुतारीवरून रंगला राजकीय कलगीतुरा। पवारांच्या रायगड वारीवरून फडणवीसांची तोफ। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी किल्ले रायगडावरून तुतारी फुंकली। शरद पवार यांच्या हस्ते रायगडावर नव्या निवडणूक चिन्हाचं मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आलं। यावेळी शरद पवारांनी जनतेचं राज्य आणावं लागेल असं आवाहन पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले। आणि आज जी महाराष्ट्राची स्थिती आहे ती जर बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचे राज्य येईल याच्यासाठी कष्ट करण्याचा उद्देशाकांक्षा आहे आणि त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या नावानं जी संघटना आपण सगळ्यांनी उभी केली ही तुतारी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे। दरम्यान शरद पवारांनी तुतारी चिन्हाच्या अनावरणासाठी रायगड गाठल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निशाणा साधलाय। मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की 40 वर्षानंतर पवार साहेब शेवटी रायगडावर गेले। अजितदादांना एका गोष्टीचं क्रेडिट तर द्यावं लागेल की शेवटी छत्रपती शिवरायांच्या चरणी 40 वर्षानंतर पवार साहेबांना अजितदादांमुळे जावं लागलं। आता तुतारी कुठे वाजते, किती वाजते, कशी वाजते हे आपल्याला भविष्यात दिसेलच। की आपल्याकडचे मी अनेकदा माझ्या भाषणामध्ये बोललो की आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागून टाकलेत आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे। त्याच्यामुळे कधी नाव न घेणारे, छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला। जनता मशाल हाती घेऊन तुतारी वाजवणार असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय। यावरून भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी राऊतांना टोला लगावलाय। महाराष्ट्रातली 11 कोटी जनता यापुढे तुतारीत वाजवणार आहे, हातात मशाल घेऊन। बरं का, हातात मशाल, हात आहे, हातात मशाल आहे आणि तुतारी आहे। अत्यंत चांगलं ऐतिहासिक चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं आहे। शिवसेनेला मशाल मिळाल्यामुळे आधीच लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं। तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, मशाल मिळाली ना। परंतु शेवटी महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आम्ही 45 म्हणत होतो, खरं म्हणजे क्रॉस करू असं दिसायला लागलेलं आहे। चांगलं आहे, त्यांनी आता तुतारी प्राणपणाने फुंकावी, महाराष्ट्रामध्ये जाऊन ती घेऊन फिरावी, एवढेच आमच्या त्यांना सदिच्छा आहेत। पण मी पुन्हा सांगेल की यावेळेला पवारसाहेब असतील, राष्ट्रवादी असेल त्यांची, किंवा उद्धवजींची शिवसेना असेल, त्यांची मशालही काही पेटणार नाही आणि तुतारीतून मला वाटतं आवाज निघणार नाही अशी अवस्था त्यांची या ठिकाणी होणार आहे। त्यांनी आता ती प्राणपणाने फुंकावी। तुतारी आणि मशालीवरून राजकीय कलगीतुरा रंगलाय। अशातच सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका करताना जीभ घसरली आहे। शरद पवारांना चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं, तुतारी। तुतारी 2 वेळा वाजवली जाते। एक लक्ष्मीच्या पावलाने नवरी याला लागली आणि नवऱ्याला हळद लागली की तुतारी वाजली, आणि दुसरं पाऊल स्मशानभूमीकडे जाताना तुतारी वाजली। हे शेवटची घटना आहे मी तुम्हाला सांगतो। दुसरीकडे तुतारी फुंकण्यावरून अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जुंपली आहे। तुतारी फुंकून दाखवा आणि 1 लाख रुपयांचं बक्षीस घेऊन जा असं आव्हान मिटकरींनी आव्हाडांना दिलं होतं। त्यानंतर आज रायगडावरच्या सोहळ्यात आव्हाडांनी तुतारी फुंकली। त्यावर पुन्हा एकदा आव्हाडांनी एकट्यामध्ये तुतारी फुंकून दाखवावी आणि 1 लाख रुपयांचा धनादेश घेऊन जावा असं मिटकरींनी म्हटलंय।
आमचं चॅलेंज आहे, डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी तुतारी उचलून फुंकून दाखवावी, 1 लाखाचं बक्षीस आपल्याकडून घेऊन जावं. फक्त अट अशी आहे, आवाज तुतारीतून आला पाहिजे. आव्हाडांचं पोट पुढे आलेलं आहे. मागचे तुतारी वादक तुतारी वाजवून राहिले. जर आव्हाड साहेबांनी माझं चॅलेंज स्वीकारलं असेल तर मी पण माझ्या उत्तराला तयार आहे. 1 लाख रुपयाचा चेक माझा त्यांच्या नावाने तयार आहे. त्यांनी स्वतः तुतारी आणावी, पत्रकारांसमोर ती वाजवावी आणि हा 1 लाख रुपयाचा माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याकडून, ज्याला 50,000 रुपये महिन्याच्या पगारावर अजितदादांनी ठेवले असं वारंवार आव्हाड म्हणतात, त्यांनी माझा 2 महिन्याचा पगार घेऊन जावा. निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह बहाल केले. हे चिन्ह घराघरात पोहोचवण्याचं आव्हान आता शरद पवार गटासमोर आहे. शरद पवारांनी फुंकलेल्या तुतारीला आता जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.